चिंचपाडा रेल्वे गेट क्रमांक 74च्या दिरंगाई विरोधात ग्रामस्थांसह संस्थांचे आमदार गावित व जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन। उड्डाणपुलाची मागणी। नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील रेल्वे गेट क्रमांक 74च्या तात्पुरत्या दुरुस्ती कामासाठी 11/10/2025 ते 25/10/2025 पर्यंत गेट बंद ठेवण्यात आले होते, परंतु 2 ते 3 दिवसांचे काम असूनही रेल्वे प्रशासनाने कोणतेही काम केले नाही आणि जाणून बुजून त्रास देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। या पार्श्वभूमीवर दिनांक 27/10/2025 रोजी माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित व जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की गेट क्रमांक 74 वर उड्डाण पूल तयार करून मिळावा किंवा पूल होत नसेल तर रेल्वे गेट नियमितपणे सुरू ठेवावे। ग्रामस्थांसह मिशन हॉस्पिटल तसेच वनवासी विद्यालय ज्युनियर कॉलेज यांचे देखील निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। निवेदन देण्यासाठी चिंचपाडा लोकनियुक्त सरपंच राहुल रमेश वसावे, माजी पंचायत समिती सदस्य रमेश दादा वसावे, ग्रामपंचायत सदस्य धीरसिंग गावित, राजू गोमा वसावे, राजेश वसावे, अरुण पाडवी, अमरजीत वडवी, गावचे कारभारी तसेच व्यापारी वर्गातील शिरीष जैन, भरत शेठ अग्रवाल, पप्पू जयस्वाल, शायर तेली, गोरा सेठ बारडोलिय, निलेश शर्मा, कमलेश जयस्वाल, मुन्ना यादव, अशोक जैन आदी व्यापारी व ग्रामस्थ उपस्थित होते। नमस्कार। चिंचपाडा ग्रामस्थ आज मान्य जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन देण्यासाठी नंदुरबार येथे आलो असता मागील 15 दिवस रेल्वे प्रशासन यांनी रेल्वे गेट क्रमांक 74 वर 11/10 ते 25/10 पर्यंत दुरुस्ती कामासाठी रेल्वे गेट हे बंद करण्यात आले असता मागील 15 दिवसात रेल्वे प्रशासनाने फक्त मोजून 2 ते 3 दिवस काही कामं केले। उर्वरित 10 ते 11 दिवस त्यांनी वेळ काढूपणा केले असता ग्रामस्थांना नाहक त्रास देण्यासाठी हे रेल्वे प्रशासनाचे कार्य गावकऱ्यांना स्पष्ट दिसते। निवेदन देताना मॅडमांना आमच्या गावकऱ्याच्या वतीने आमचं म्हणणं असं होते की सदर रेल्वे गेट त्वरित चालू करण्यात यावा व सांगू इच्छितो की आम्ही आज दिनांक 27 रोजी कलेक्टर मॅडम यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि चिंचपाडा रेल्वे गेट हे आम्हाला 2 ते 4 दिवसात दुरुस्ती न झाल्यास आम्ही रेल रोको आंदोलन करणार आहोत। भीमज्योत न्यूज संचालक सुनील भीमराव वाघ, नवापूर।